आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधीश वर्ग 1 यांच्या कोर्टात सेशन केस 57/2022 या केसचा निकाल लागलेला आहे। सदर केसमध्ये आरोपीला भारतीय दंडसंहिता कलम 302 अंतर्गत दोषी धरण्यात आलेला आहे व सदर आरोपीस जन्मठेप तसेच 1 महिन्याची सश्रम कारावास शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। तसेच आरोपीला 10,000 रुपये दंड देखील सुनावण्यात आलेला आहे। सदर दंड न भरल्यास आरोपीला 1 महिन्याचा कारावास भोगावा लागणार आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी याने आपल्या जन्मदात्या आईला हाताच्या ठोशाने मारहाण करून निगरून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर दाखल गुन्ह्याचा तपास बांदा पोलिसांमार्फत करण्यात आला व दोषारोपपत्र मेहरबान कोर्टात दाखल करण्यात आलेलं होतं। सदर दाखल केलेल्या दोषारोपपत्रामध्ये प्रत्यक्ष साक्षीदार नसल्यामुळे ही केस पूर्ण सर्कमस्टॅन्शियल पुराव्यावर अवलंबून होती व त्या अनुषंगाने मेहरबान कोर्टात सरकार पक्षाने वस्तुस्थितीचा घटनास्थळाचा पंचनामा असेल तसेच इतर वैद्यकीय अहवाल असेल तसेच फोटोग्राफ वस्तुस्थितीदर्शक दर्शवणारे फोटोग्राफ्स असतील या पुराव्यांच्या आधाराची सांगड घालून योग्य वेगवेगळ्या वेळी पोलिसांना वेगवेगळ्या सूचना देऊन सदर सूचनांचे पोलिसांनी तंतोतंत पालन केलं व सदर पोलिसांनी केलेल्या तंतोतंत पालनाने सदर गुन्ह्यामध्ये सरकार पक्षास यश संपादन करणं शक्य झालेलं होतं। सदर पुराव्यांच्या कामी सरकार पक्षाने एकूण 6 साक्षीदार तपासलेले होते। त्याच्यामध्ये फिर्यादी असेल, घटनास्थळ पंच असतील, काही महत्त्वाचे साक्षीदार असेल, वैद्यकीय अधिकारी असतील तसेच तपासी अंमलदार यांनी मेहरबान कोर्टात सरकार पक्षास पूर्ण सहकार्य केलं आणि त्या सहकार्याचं रूपांतर म्हणजे आज म्हणजे आरोपीला झालेली जन्मठेपेची शिक्षा। आरोपी याने जे आपल्या आईच्या निर्गुणकाकडे खून केलेला आहे आणि त्या खुनामध्ये आरोपीने आईसोबत यापूर्वी देखील भांडणं करायचा, घटना घडल्यापूर्वी देखील दारूच्या कारणास्तव भांडणं करत होता। हे देखील सरकार पक्ष मेहरबान कोर्टात सरकार पक्षाने मांडलेलं आहे आणि अशा प्रकारच्या निर्गुण खुनामुळे आरोपी झालेली शिक्षा ही गंभीर स्वरूपाची शिक्षा म्हणून कोर्टाने विचारात घेतलेली आहे। आरोपीने केलेल्या कृत्य गंभीर स्वरूपाचे आणि आरोपीला मेहरबान कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। सदर गुन्ह्यात कोर्टाने जी शिक्षा सुनावलेली आहे त्यामुळे अशा नराधमांना समाजामध्ये राहण्यायोग्य नाही या शिक्षेवरून दिसून येते व भविष्यात अशा प्रकारचं कृत्य आपल्या जन्मदात्या आईच्या बाबतीत कोण करणार नाही या शिक्षेवरून सगळ्यांना दिसून येणार आहे। एक समाजात चांगला मेसेज केलेला आहे। त्यामुळे या मेहरबान कोर्टाने जी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे त्याबाबत सरकार पक्ष समाधानी आहे।